नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवहिंदी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान पण थोड्या हटके पद्धतीने। हॉटेलची मिसळ तुम्ही नेहमीच खाता, पण आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान झणझणीत चुलीवरची मिसळ। त्या धुराचा सुवास आणि मातीच्या चुलीवरची चव काही वेगळीच असते। चला तर मग सुरुवात करूया। मिसळ म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोड आलेली मटकी। इथे मी 2 वाटी मटकी घेतलेली आहे। ती आपण इथे स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेणार आहोत। मिसळ बनवण्यापूर्वी ही मोड आलेली मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मटकी धुताना हलक्या हाताने चोळावी, जेणेकरून तिचे मोड तुटणार नाहीत। मटकी स्वच्छ धुतल्यामुळे मिसळीला एक छान फ्रेश चव येते आणि वासही येत नाही। ते 3 पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घेतलेली आहे। आता इथे मी चूल पेटवून त्यावरती कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। आता यामध्ये मटकी आपण शिजवून घेणार आहोत। आता यामध्ये मी 1 चमचा हळद आणि त्यातच आपण पाणीही घातलेलं आहे। यात पुरेसं पाणी घातल्याने आपल्याला हे मटकीचं पाणी नंतर रस्सा किंवा कट बनवण्यासाठी वापरणार आहोत। आता या पाण्यात आपण स्वच्छ धुतलेली मटकी टाकून देऊया आणि ही मटकी आपण 70 ते 80% शिजवून घेणार आहोत, म्हणजे मिसळ खाताना मटकीचे दाणे अख्खे लागतात आणि चव छान येते। यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठही घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे ते मटकीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरतं आणि मटकी आणि लागत नाही। मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे 2 कांदे भाजून घेण्यासाठी आपण इथे चुलीमध्ये घातलेले आहेत। बघा, आपली मटकी आता छान शिजलेली आहे, पण मटकी जास्त गाळ झालेली नाही। अशीच मटकी मिसळीसाठी परफेक्ट असते। आता आपण मटकीतलं त्याचं पाणी बाजूला काढून घेऊया। त्याच पाण्याचा वापर केल्यामुळे मिसळीच्या रश्श्याला अस्सल चव येते। आता आपण इथे मसाल्यासाठी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। ते आपण असं या पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत। मिसळीला खरी चव ती तिच्या वाटणामुळे येते। चुलीवरची मिसळ म्हटल्यावर मसालाही तसाच खमंग हवा। टोमॅटोमुळे मिसळीच्या रश्श्याला हलकासा आंबटपणा येतो आणि रस्सा छान मिळून येतो। आता इथे आपण टोमॅटो, लसूण, सुक्क खोबरं घेतलेलं आहे। आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजलेले कांदे होते ते, त्याचबरोबर सुक्क खोबरं, लसूण आणि टोमॅटो घालून त्याची मस्त अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत। पहा, आपलं किती छान असं वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे। या वाटणामध्येच या मिसळीची खरी चव असते। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदेही घेतलेले आहेत। तेही आपण या पद्धतीने असे बारीक बारीक चिरून घेणार आहोत। मिसळ म्हटलं की वरून घ्यायला बारीक चिरलेला कांदा हवाच, तर इथे मी कांदा एकदम फाईन चॉप करून घेणार आहे, जो मिसळ खाताना फरसाणासोबत खूप छान लागतो। आणि 2 कांदे आपण फोडणीसाठीही इथे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत। आता आपण मिसळीला छान अशी फोडणी देऊन घेणार आहोत। इथे मी चुलीवरती कढई तापायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालत आहे। तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत। आता हा कांदा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण पाहूया याची खास असा मसाला, तो म्हणजे सुहाना मिसळ मसाला। आता आपल्याला मिसळीला हॉटेलसारखी परफेक्ट चव देण्यासाठी मी वापरते इथे सुहाना मिसळ मसाला। जर तुम्हाला घाईत
किंवा कोणालाही सहज जमणारी मिसळ बनवायची असेल तर सुहाना मसाला हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे चव बिघडण्याची भीती राहत नाही. आपला कांदा परतलेला आहे. आता यामध्ये आपण हा कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्त्यामुळे मिसळीला खूप छान असा खमंग सुवास येतो. हा माझ्या बागेतला अगदी ताजा कढीपत्ता आहे. याचा सुगंध इतका छान आहे की आपली फोडणी आता अगदी घराबाहेर दळवळते. आता यामध्ये आपण केलेलं वाटणही घालणार आहोत. हे वाटण आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं असेच परतून द्यायचे आहे. वाटण चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून कढईने ते तेल सोडल. तर यामध्ये मी घरचं लाल तिखट 1 चमचा, तसेच यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची ही मी घातलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा गोडा मसाला, त्याचबरोबर सुहाना मिसळ मसालाही यामध्ये मी घातलेला आहे. आता हे मिश्रण आपण छान असं परतून देणार आहोत. मसाला आता कडेने तेल सोडायला लागलेला आहे. जोपर्यंत मसाल्याचा कच्चा वास जात नाही आणि त्याला छान चमक येत नाही तोपर्यंत तो सतत हलवत राहायचा आहे. मसाल्याचा खमंग सुवास आणि पूर्ण परिसरात दळवायला लागलेला आहे. बघा, वाटणाचा कलर आता हळूहळू बदललाय आणि ते छान एकजीव झालेलं आहे. आपलं हे वाटण अगदी तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण मटकीचं जे पाणी ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे मटकी ही यामध्ये थोडी घातलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठही यामध्ये मी टाकलेलं आहे. वरून आपण थोडी हिरवी कोथिंबीर ही यामध्ये चिरून घातलेली आहे. आता हे आपण मंद आचेवर 5 मिनिटे उकळून देणार आहोत. तर तयार आहे आपली झणझणीत चुलीवरची मिसळ. प्लेटमध्ये मस्त फरसाण, वरून हा गरमागरम कट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि सोबतीला लिंबू, मऊ लुसलुशीत पाव, त्याचबरोबर दही आणि सोबतीला गोड म्हणजेच गुलाबजामुन. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. चुलीच्या धुराचा जो वेगळा सुवास या मिसळीला आलाय ना, तो कशातच मिळणार नाही. हॉटेलच्या मिसळीपेक्षाही घरची आणि चुलीवरची मिसळ खूपच भारी लागते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या खवय्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच अस्सल गावरान आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा, आनंद रहा. धन्यवाद.